नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आत्ताच एक व्हिडिओ हाती आला ज्यामध्ये एक बुद्धिस्ट भिक्खू ज्ञानज्योती असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस छत्रपतींनी पंचशीलांची शपथ घेतली आणि म्हणून ते बौद्ध परंपरेने झालेलं आहे. आणि हे ब्राह्मण लोक खोटं सांगून ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणांचं वर्चस्व सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत. सर्वप्रथम म्हणजे मी ब्राह्मण असलो तरी मी ब्राह्मण म्हणून इथे आता बोलत नाहीये. भगवान बुद्ध हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. भगवान बुद्धांना गेले 25 वर्ष मी त्यांचं अध्ययन करतो. मी बुद्धांना मानतो फक्त नाही तर मी त्यांना जाणतो पण. असो, मुद्दा हा आहे की पंचशील म्हणजे अयदिन्ना दाना वेरमणी, पाणातिपाता वेरमणी, सुरामेरय्य मज्ज वेरमणी. याचा अर्थ म्हणजे चोरी नहीं करेंगे, हत्या नहीं करेंगे, नशापता नहीं करेंगे, व्यभिचार नहीं करेंगे. हा तर सनातन धर्माचं मूळ आहे. आणि सनातन धर्माचा विषय निघाला म्हणून सनातन धर्माबद्दलही सांगतो की सनातन धर्म दुसरं तिसरं काहीही नसून जे माझ्या बुद्धीला कळतं की त्यावेळेस जे निसर्गाचे नियम होते त्या निसर्गाच्या नियमांचं अध्ययन, त्या निसर्गाच्या नियमांचं पालन करणे आणि ते अनेक हजारो वर्षांपासून ते पालन करणं चालत आलं, त्यालाच सनातन धर्म असं म्हटलं गेलं. कडुलिंब पेरलं की कडुलिंब उगवतं, आंबा पेरलं की आंबा उगवतो. एवढं सरळ सोपं साधं म्हणजे सनातन धर्म. यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्व जे यांचा इथे कुठेच काही संबंध नाहीये. चांगलं बीज पेराल तर चांगलं उगवेल. आणि म्हणून प्रत्येक राजा हीच शपथ घेत होता. ती कधी पालीत असेल, कधी मराठीत असेल, कधी संस्कृत मध्ये असेल, कधी कुठल्या त्यावेळेसच्या प्रचलित भाषेमध्ये असेल. त्यामुळे हे जे बौद्ध भिक्खू, सर्वप्रथम तर मला यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध भिक्खू आहात का? कारण भगवान बुद्धांची एकच फक्त धम्मपदातलं एक पद सांगतो. भगवान बुद्ध म्हणतात, नाही वेरेन वेरानी संबंधित कुदाचन, अवेरेन च संबंधित एस धम्मो सनंतनो. की वैरानी वैर संपत नाही, अवैरानी वैर संपत. अवैर याचा अर्थ मैत्री नसून मी त्याच्याशी न्यूट्रल आहे. आणि हा सनातन धर्म आहे. एस धम्मो सनंतनो. याचा अर्थ ते हिंदू धर्म, बौद्ध धर्म, सिख धर्म याच्याबद्दल बोलत नव्हते. हे जे अनादी काळापासून चालत आलेले त्याच्याबद्दल बोलत होते. आणि स्वतः बुद्ध म्हणतात, एच बुद्धा अतीताचे एच बुद्धा अनागता, पच्चुपन्नाची ये बुद्धा अहम वंदामी सबदा. माझ्या आधी अनेक बुद्ध झाले, मी त्यांचं नमन करतो, त्यांना नमन करतो. माझ्या नंतर जे बुद्ध होणार आहेत त्यांना नमन करतो, आणि आत्ता जे बुद्ध आहेत मी त्यांनाही नमन करतो. याचा अर्थ असा होतो की जो ज्ञान प्राप्त करतो, जो बोधी प्राप्त करतो,
तो बुद्ध होतो. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट आहे की बाबासाहेबांनी नवयान स्थापन केलं. कारण बुद्ध धर्माचे दोनच, एक महायान आणि एक हीनयान. पण सगळे नियम आणि सगळ्या अटी या बाबासाहेबांना मान्य नव्हत्या, म्हणून त्यांनी नवयानाची स्थापना केली. हा विषय तुम्ही म्हणाल की का इकडे घेताय, तर हे जे बौद्ध भिक्खू आहेत हे नवबौद्ध कॅटेगरी मधले भिक्खू आहेत, म्हणूनच हे असे वक्तव्य करतायत. अन्यथा जो खरा बौद्ध भिक्खू आहे आणि जो 227 नियमांचं पालन करतो तो असे वक्तव्य करू शकत नाही. राहिला ब्राह्मणवादाचा प्रश्न. मला आता मी ब्राह्मण म्हणून बोलतो, तर सर्वात पहिले जे पंचवग्गीय भिक्खू, जे भगवान बुद्धांनी ज्यांना सर्वात पहिले ज्ञान दिलं, ते कोण होते? तुम्हीच उत्तर सांगायचे. त्यानंतर त्यांचे दोन, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत कट्टर शिष्य, ज्यांचा डावा आणि उजवा हात ज्यांना म्हणायचे, त्याच्यातला एक म्हणजे महामोग्गलायन आणि दुसरा म्हणजे सारीपुत्त. हे दोघही ब्राह्मण पुत्र होते. मग आणि या ब्राह्मण पुत्रांनी अनेक दलित लोकांना देखील भगवान बुद्धांनी शिकवलेली विद्या शिकवली आणि त्यांना मोक्षाकडे घेऊन गेले. त्यामुळे ब्राह्मणवाद हा राजकीय स्टंट म्हणून ठीक आहे भंतेजी. मी भंते आणि भगवा वस्त्र म्हणलं ना की मी त्यांचा नक्कीच सन्मान करतो, पण अशा पद्धतीची विधान करून समाजामध्ये द्वेष निर्माण करणं हे तुम्हाला न शोभणार आहे. एक धम्मपदातलं परत एक पद सांगतो की इध तप्पती पेच्छ तप्पती, इध तप्पती पेच्छ तप्पती पापकारो उभयत तप्पती. म्हणजे इथे तर त्याला यातना होतातच, म्हणजे या लोकात, पण पाप करणाऱ्याला त्याही लोकात त्याला यातनाच होतात. त्यामुळे आपण जे काही बोलतोय त्याच्याने दुसऱ्याच्या मनाला दुःख पोचू नये, असत्यवाणी आपल्या तोंडातून निघू नये, आणि आपण स्वतः पंचशीलाचं पालन करावं. जर आपण खरंच पंचशीलांचं पालन करत असाल तर आपल्या तोंडातून अशी वाणी निघणारच नाही. या गोष्टीचं भंते आपण नक्कीच याचा विचार करावा. आणि जाता जाता धम्मपदातलं सर्वात पहिले पद जे भंते तुमच्यासाठी की मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाच पदुठ्ठेन भासतिवा करोतिवा ततोनम दुःखम अन्वेती चक्कम व वहतो पदम. याचा अर्थ तुम्हाला अवगत असेल. त्यामुळे हे चक्कम व वहतो पदम जर नको असेल तर दूषित वाणी बोलू नका, खोटं बोलू नका.
मूसावादा पिसुणाय वाचाय वेरमणी सिक्खापदं समाधियामी. याचं चिंतन व्हावं, याच्यावरती विचार व्हावा. जय श्रीराम. जय श्रीराम.